बऱ्याच तरुणांचं म्हणणं असतं की बुवा आमच्याकडे प्लॉट नाही, आमच्याकडे जागा नाही, आमचे वडील आम्हाला सपोर्ट करत नाही, आमचे समाजाचे लोक आम्हाला पायखे असतात, तुमच्या समाजाचे लोक तुम्हाला वर नाही. हे सगळं थोटांडे. तुम्हाला जर करायची हिंमत असली, जिद्द असेल, चिकाटी असेल, तुम्हाला प्रामाणिक काम करण्याची, मेहनत करण्याची जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कुठलंही काम प्रामाणिकपणे केलं तर तुम्हाला यश हे नक्की मिळणार. नमस्कार, माझं नाव रेणुका रोहित काळे. कालांश गृह उद्योग निर्मित म्हणून आम्ही एक कंपनी कार्यरत करत आहोत. ती धारणगाव येथे आहे, कोपरगाव तालुक्यामध्ये. तिथे आम्ही राजगिऱ्यापासून, शेंगदाण्यापासून चिक्की, लाडू असे पदार्थ बनवतो आणि त्या माध्यमातून आम्ही महिलांना काम उपलब्ध करून देण्याचं काम करत आहोत. मी सुद्धा छोट्या खेडेगावातूनच आहे, कोपरगाव तालुक्यातल्या, आणि त्याच अनुषंगाने आम्ही एका छोट्या खेडेगावामध्ये शेतीशी निगडीत, जसं की आम्ही राजगिरा असो, गूळ असो, हे सगळं आम्हाला शेतीमधूनच भेटतं. आणि जो लाडू बनवण्याचा आहे ते महिलाच करू शकतात, कारण त्या घरी सुद्धा दिवाळीला, इतर कार्यक्रमाला लाडू वगैरे बनवत असतात आणि त्यांच्याच मदतीने आम्हाला उद्योग उभा करायचा होता. त्यामुळे आम्ही इथे गावात केला, जेणेकरून आम्हाला जे आमचं महत्त्वाचं जे घटक होता, महिला, ज्याच्याने आमचं उद्देश पूर्ण होणार होता की महिलांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि शिवाय आपल्याला सुद्धा उत्पन्न मिळालं पाहिजे, त्या अनुषंगाने आम्ही खेडेगावामध्ये इथे काम चालू केलंय. सर, इथे सकाळी 9 वाजल्यापासून महिला येतात. घरातली सगळी कामं, घाई गडबड, मुलांना शाळेत पाठवणं, कामाला जाणं, स्वतःचा डबा सुद्धा तयार करणं, हे सगळं करून त्या 9 वाजता येतात. तिथली साफसफाई करतात. तिथून पुढे त्यांचं जे लाडू बांधण्याचं काम असतं, लाडू पॅकिंगचं काम असतं, ते चालू होतं. इथे जो आम्ही राजगिरा मागवतो, गूळ मागवतो, तो शेतीपासून मागवतो. सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यावर प्रत्येक प्रोडक्टचं नाव टाकलं की व्हिडिओ सुद्धा भेटतो आपल्याला. आणि आजकालचे ग्राहक सुद्धा हुशार आहेत. एक्सपायरी डेट, त्यावरील घटक बघितल्याशिवाय माल सुद्धा घेत नाहीत. आणि आपल्या इथं पूर्ण स्वच्छतेपूर्वक काम केलं जातं. आपल्या ज्या प्रोडक्टचे व्हिडिओज आहेत, क्लिप्स आहेत, ते सुद्धा त्यांना सोशल मीडियावर उपलब्ध होतात. त्यामुळे आम्ही जितकं ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, तितकेच ग्राहक सुद्धा आमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत असतात. काय होतं, आपल्याला कुठलाही व्यवसाय जर करायचा असला तर त्याच्यासाठी आपल्याला एक टीम खूप महत्त्वाची असते. जसं क्रिकेटमध्ये तुम्ही एकटा व्यक्ती क्रिकेट खेळू शकत नाही, त्याला एक टीम लागते. 11 प्लेअरची टीम तयार असते. प्रत्येक प्लेअरकडनं प्रत्येक सिच्युएशनला कुठं काय प्लॅन ऑफ ॲक्शन असेल त्या पद्धतीने ही सर्व मागं आमची ही सर्व जी आहे ही टीम माझ्या मागे नसून माझ्यासोबत आहे. कुठलंही ध्येय घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा काही त्यांनी मोहीम राबवल्या, काही चळवळी केल्या, काही युद्ध लढले, तर हे कुठल्याही टीमशिवाय, कुठल्याही परिवाराशिवाय, कुठल्याही त्यांच्या साथीदारांशिवाय कोणतंही काम पूर्ण केलेलं नाही. तसं कुठलंही काम एकट्याने पूर्ण होत नाही. तसं माझं हे संपूर्ण कुटुंब आहे, परिवार आहे. आणि ग्रामीण भागामध्ये असं खाद्यपदार्थ वस्तू बनवणाऱ्या कंपन्या आपल्या भागात दुर्मिळ होतात. त्याच्यामुळे आपण या व्यवसायामध्ये आम्ही उतरण्याचा निर्णय घेतला होता मागच्या 5 वर्षापूर्वी. इथं आपण मागं जर बघितलं तर आम्ही तो ऊस लावलेला आहे. त्या पद्धतीने त्याची गुणवत्ता चेक करून त्याचं गुळात रूपांतर होतं. त्याच गुळातून आपण राजगिरा लाडू बनवतो. मी सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून या कंपनीत काम करते. ज्यावेळेस मी कामाला नव्हते त्यावेळेस माझी आर्थिक अडचण खूप दुर्मिळ होती. मला परिस्थितीशी सामना करायला खूप कठीण जात होतं. आणि जेव्हापासून मी कालांश कंपनीमध्ये जॉईंट झाले तेव्हापासून माझी आर्थिक अडचण दूर झाली. माझ्या मुलांच्या, त्यांच्या शाळेच्या फिया वगैरे, घर खर्च मी खूप चांगल्या पद्धतीने चालवते. आणि इथं आल्याच्यानंतर आम्हाला एक रोजगार उपलब्ध झाला, जो खेड्यागावामध्ये नसतो. सिटीमध्ये खूप कंपन्या असतात, हे असतात, तिथं लवकर काम मिळतं, खेड्यागावामध्ये काम मिळत नाही आणि रोजगारही खूप कमी असतो. त्यामुळे हे आम्हाला चांगला एक उद्योग मिळाला आणि त्यातून आम्हाला रोजगार उपलब्ध झाला. आणि त्यावेळेस एक तर कोरोना पण चालू होता, खूप काही आमच्या आयुष्यात घडत होतं. आणि हा रोजगार जो आम्हाला आज रोहित भैया, विनय भैया यांनी जो उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. आणि इथं खूप चांगल्या पद्धतीने काम केलं जातं. महिला एकत्र राहतात. घरी त्यांना खूप टेन्शन असतं काही गोष्टींचं, ते इथं येऊन विसरून जातात. एकमेकीशी बोलून, एकत्र जेवून, एकत्र एकमेकींच्या भाज्या घेऊन किंवा टिफिन एक सोबत खाऊन तर खूप मनमोकळेपणाने काम करत असतात. आणि आम्हाला याची काळजी घेतो असतो आम्ही की जितकं आमच्याकडून चांगल्या पद्धतीने काम केलं जाईल किंवा जो बाहेर आमचा राजगिरा लाडू जातोय तो खूप चांगल्या पद्धतीने बाहेर पडेल किंवा मार्केटिंग चांगल्या पद्धतीने मिळेल. आम्हाला जेवढे जास्त गिराईक मिळतील किंवा आमचं जेवढं प्रोडक्ट जास्त बनेल तेवढा आम्हाला रोजगार उपलब्ध जास्त होईल आणि आम्हाला जास्त लोकांना रोजगारही इथं उपलब्ध करून देता येईल. हेच आमच्या मालकांचं ध्येय आणि आमचं पण ध्येय. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत खंबीरपणे हमेशा, का तर अजून सगळ्यांना या आर्थिक अडचणीमध्ये मात करता येईल. धन्यवाद. धन्यवाद ताई. गावाकडून शहरामध्ये जाणारे म्हणजे रोजगाराच्या शोधात बाहेर जातात, त्यांच्याकडे शेती आहे, बरेच शेती संधी असताना ते शहराच्या शोधात जात असतात. अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? संधी मुळात आपल्या आयुष्यात प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला येते. ते आपल्याला ओळखता आली पाहिजे, शोधता आली पाहिजे. आणि आपल्यामध्ये काम करण्याची इच्छाशक्ती सगळ्यात पहिले महत्त्वाचं असतं, आपली मानसिकता आणि इच्छाशक्ती. बरेच तरुणांचं म्हणणं असतं की बुवा आमच्याकडे प्लॉट नाही, आमच्याकडे जागा नाही, आमचे वडील आम्हाला सपोर्ट करत नाही, आमचे समाजाचे लोक आम्हाला पायखे असतात,
तुमच्या समाजाचे लोक तुम्हाला वर नाही, हे सगळं थोटांडे. या गोष्टींना काही थारा नाही किंवा यांना काही महत्त्व नाही. तुम्हाला जर करायची हिंमत असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल, तुम्हाला प्रामाणिक काम करण्याची, मेहनत करण्याची जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कुठलंही काम प्रामाणिकपणे केलं तर तुम्हाला यश हे नक्की मिळणार. तर मित्रांनो, अतिशय प्रेरणादायी ही कथा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. धन्यवाद.